कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच हा कसा असावा आणि प्रपंच करत असताना प्रपंचात दडलेला हा परमार्थ तो सूक्ष्म प्रमाणात आहे, त्याला विशाल असं कसं करायचं। तर सांसारिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना ज्याची रेशीम दोरी आहे, त्या रेशीम दोरीशी धरून प्रवास कसं करायचा आणि आपलं जीवन कसा यथार्थ सुखी जीवन, आनंदी जीवन, फुललेला मळा, बहरलेला झाड कसा असतो, त्या पद्धतीनं आपलंही कुटुंबामध्ये बहारदार अशी आनंद प्रकट व्हावी अशी प्रत्येक भाविकांची इच्छा असते, भक्तांची इच्छा असते, कुटुंब प्रमुखांची असते। प्रत्येक जीव प्राण्याची अंतिम इच्छा हेच असते, मला आनंद मिळावा। पण आनंद कुठे आहे ते मात्र तो विसरून जातो। आनंद कशामध्ये आहे, समाधान कशामध्ये आहे, अंतिम समाधान ज्याला म्हणतो आपण, तसं समाधान मिळतोच। एखादा मोबाईलमध्ये जोक आला, एखादा व्हॉट्सअपवर काय जोक विनोद आला तर आपण आनंद मिळतो, पण ते विरघळून जातो, काही क्षणापुरतीच असते। आज आपल्याला आवडले पोहे, आज आपल्याला गुलाबजामुन आवडले, आपण मस्तपैकी बनवतो, त्याला फस्त करतो, पण त्याच्याबरोबर आनंद सुद्धा विरघळून जातो। आनंद काही काळापुरताच असतो, पण अंतिम आनंद प्राप्त होण्यासाठी आयुष्यभर जे आपण पळत असतो तर शेवटच्या क्षणाला मिळवण्यापेक्षा सुरुवातीपासूनच शेवटच्यापर्यंत का मिळवू नये हा एक गहन प्रश्न आहे। प्रत्येक दिवस हा आनंदाचा असतो, प्रत्येक क्षण हा आनंदाचा असतो, प्रत्येक वेळ हा आनंदाचा असतो। एखाद्याने आपल्यावर काय बोलला असेल, काय व्यंग बोलला असेल, काय तिरस्काराने बोलला असेल, काय रागाने बोलला असेल, काय दुःखाने बोलला असेल, काय आनंदाने बोलला असेल, काय द्वेषाने बोलला असेल, तर ते बोलण्याचा जो अर्थ आहे तो आपल्याला सुधारण्याचा मार्ग आहे। पण आपण कुठल्या दृष्टीने पाहतो याच्यावर सगळं काही आहे। आपण त्या दृष्टीने पाहतच नाही। त्यांनी एखाद्याने आपल्या हिताचं जरी बोललं, आपल्या प्रगतीचं जरी बोलला, तरी आपल्याला आयुष्यभर दुःखाचंच वाटतं। सहसंकट साधना करत असतो, आपण प्रपंच करत असतो,
साधना करत असताना सुद्धा एखादा ग्रंथाचं पारायण करत असेल किंवा देवाची भक्ती करत असेल, कर्ममार्गातनं जात असेल, कर्ममार्गातनं जात असताना पूजा करत असताना जेव्हा डोळे मिटून बसतो तेव्हा मात्र आपल्या डोळ्यासमोर सगळं काही विचित्र डोळ्यासमोर येत असतं, असं 99% लोकांचं मत असतं. माझं सोडून 99% लोकांचं मत हेच असतं, नको तेच डोळ्यासमोर येतं. बाबानं तुम्ही त्याची आठवण काढली म्हणून ते डोळ्यासमोर आलं, नाहीतर कशाला आलं असतं? आलंच नसतं. अरे ते आलं म्हणून तुम्ही साधनेला बसलाय, ते आलं म्हणून तुम्ही उपासनेला बसलाय, ते आलं म्हणून तुम्ही पूजा अर्चा करताय, ते आलं म्हणून स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करताय. जर ते आलं नसतं तर तुम्ही आवरलंच नसता, तुम्ही साधनेलाच बसला नसता, तुम्ही पूजालाच बसला नसता, तुम्ही शुद्ध कर्मच केला नसता. तीच तरी माया आहे, तीच तरी माया आहे, शक्तीच्या समोरची माया. माया तुमची परीक्षा घेतल्याशिवाय शक्तीपर्यंत पोचू देणार नाहीये. ही मायालाच तुम्ही काय करता? देव समजताय. माया तुमची परीक्षा पाहत असते. एक साधा शेतकरी होता. प्रत्येकानं असं वाटतं की आम्हाला संकट नको, आम्हाला दुःख नको, आम्हाला सगळं आयतं मिळालं पाहिजे. आम्ही अशी साधना केली की असं देव उतरलं पाहिजे आणि त्याने आमच्या कानात विचारलं पाहिजे की तुला काय हवं, जा दिलं. अरे दिलं त्यांनी, अरे दिलं तरी सांभाळण्याची आपली मानसिकता आहे का? ते टिकवण्याची मानसिकता तुमच्या आमच्या तेवढी दैवी शक्ती, दैवी अनुष्ठान प्राप्त झालेलं आहे का? तेवढं कर्म शुद्ध आहे का? तेवढे विचार शुद्ध आहेत का? तेवढं आमचं हे डबडं शुद्ध आहे का? तेवढं आमचं नेत्र शुद्ध आहे का? त्याला पचनी पडण्याची सामर्थ्य आमच्या नेत्रामध्ये आहे का? हे पाहत नाही. फक्त मिळालं पाहिजे, फक्त आयतं आलं पाहिजे. एकच भावना 99% लोकांचा असतो. फक्त 1% लोकांमुळे देश तरलाय, धर्म तरलाय. लक्षात ठेवा, 1% लोक अशा आहेत की काही अपेक्षित नाही त्यांना, फक्त समाज, धर्म आणि देश टिकला पाहिजे या विचाराने करणारा 1% समाज आहे. त्याच्यावर हा देश आणि धर्म टिकलेला आहे. लक्षात ठेवा. प्रत्येक जण मी माझ्या स्वार्थाप्रमाणे साधना करणार, मी एसी मध्ये बसून साधना करणार, शेजारी मोबाईल ठेवून करणार, मला चहा खूप आवडते चहा ठेवून करणार, मला चक्कर येते, भोरळ येते, बिस्किटचा पुडा खात खात करणार. ही साधना ही तुमच्या कलेने साधना आहे. ह्या तुमच्या कलेने धर्म टिकणार नाही. एक शेतकरी होता, खूप चतुर होता. तो शेतकरी, भरपूर शेती त्याची होती, शेती करायचा आणि रोज शेतात गेल्यानंतर म्हणायचा, अरे देवा मला वेगळं काहीतरी बिना कष्टाने दे, मला कष्ट नको आहे, मला पाहिजे. देव त्याच्या जमिनीत प्रकट झाला आणि देव म्हणाला, तुला मी द्यायला आलोय, तू त्याच्या बदल्यात काय देणार? त्या देवाला अपेक्षित काहीतरी वेगळा असू शकतो, पण त्याला वाटलं देवाला काहीतरी हवं म्हणजे त्याला काहीतरी भौतिक सुख हवंय, देवाला काहीतरी भांडवल हवंय, एक अशी प्रॉपर्टी हवी. म्हणून देवाला सांगितलं की शेतात पिकलेलं जमिनीतलं 1 भाग तुला देईन. काय देईन? 3 भाग करून 1 भाग तुला देऊन टाकन. ठीक आहे, देव म्हणाला तथास्तु. आता देव गेला. आता शेतकरी शब्द दिला, 1 भाग देतो. मग शेतकरी शेती करायला लागला, शेती केला आणि ज्वारी पेरली. ज्वारी भरपूर पिकली, अफाट ज्वारी पिकली, रास केली आणि देवाचं वाट पाहत बसला. देव आला आणि देवाला म्हणाला, देवा तुला बोलल्याप्रमाणे मी तुला 1 भाग देतो म्हणलं होतं,
ह्या ज्वारीच्या ह्या धाटाचं जे पेंड्या आहेत, पेंड्याचं बुडकं घेऊन जा. देवाचं बुडकं घेऊन, त्या झाडाचं कडब्याचं बुडकं घेऊन जा. देव म्हणाला ठीक आहे, आता पुढच्या वर्षी मला दुसरं काहीतरी दे. तो म्हणाला की मला शेंडी दे. आता तू बुडकं द्यायला लागलास, मला पुढच्या वर्षी शेंडी दे. मग देवाला वाटलं की ह्याचं कणसं आलं की मला देईल. मग त्यांनी भुईमुगाच्या शेंगा पेरल्या. भुईमुगाच्या शेंगा पेरल्या, शेंगा खूप पिकल्या, भरपूर शेंगा झाल्या. आणि देव आल्यानंतर देवाला सांगितलं की तुला शेंडी पाहिजे होतं ते घेऊन जा वरचं. देव म्हणाला ठीक आहे, मला काय उत्पन्न मिळालं नाही, पण पुढच्या वेळेस तरी मला आता मधलं भाग दे. आता मधलं भाग दे म्हणल्यावर आता ते त्याला प्रश्न पडला. असं देवाला फसवणारे खूप माणसं आहेत. देवाला फसवणारे खूप माणसं आहेत. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही साधना करताय, साधना करत असताना तुम्ही मायेशी बोलताय. माया ही तुम्हाला फसवत असते, देव कधी फसवत नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत देवापर्यंत तुम्ही पोचत नाही तोपर्यंत देव तुम्हाला काय देणार नाही. ती साधना करण्याचं माध्यम पाहिजे, विना कष्ट विना सहाय्य. त्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की मला विना कष्ट तू देतो म्हणलास, मला विना कष्ट देच. मग शेतकरी मका पेरला शेतकरी, आणि विना कष्ट काही नको. त्यांनी म्हणाला की निसर्ग जे आहे ह्याला अनुकूल असं निसर्ग पाहिजे. काढणीच्या वेळेस पाऊस नको, पेरणीच्या वेळेस पाऊस पाहिजे, आणि त्याला वारं नको, हवा लागता कामा नये, पडझड होता कामा नये. त्याची मशागत मला काय करता येत नाही, कमीत कमी मशागतमध्ये झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल होत्या. देवाने त्याला मान्य केलं आणि पेरला आणि काढायला निघाल्यानंतर कणस काढून बघितला, 2-2, 3-3 कणस लागले होते, तर त्याला दाणच नाही. तो गालाला हात लावला, कपाळाला हात लावून बसला. म्हणला आपण आयुष्यभर देवाला फसवलं, आज देवाने मला काय फसवलं. तर देव प्रकट झाला तिथे, आणि देव प्रकट झाल्यावर त्याला देवाने सांगितलं की तुला हवं ते दिलेलं आहे. तो म्हणला नाही दिला. अरे दिलंय तुला मी. तो म्हणाला मला जे पाहिजे, तुला जे पाहिजे ते मी तुला दिलेलं आहे. मक्याचे कणस, अरे दाणच नाही त्याला. अरे दाणच नाही म्हणजे, अरे तुला त्याला संघर्ष न करता जर प्राप्त करायचं असेल तर ही अशी परिस्थिती होते. तुम्ही सुद्धा साधना करताना संकट नको असेल तर तुम्हाला आयुष्यभर असंच कोरडं राहावं लागेल. लक्षात ठेवा, आयुष्यभर कोरडं राहावं लागेल. संघर्ष न करता काही मिळणार नाही. विना संघर्ष. देव सुद्धा देव अवतार घेऊन आले आणि संघर्ष घेऊन विजय प्राप्त केले आणि समाजाला एक प्रकारची दिशा दिली. म्हणून महाभारत रामायण घडलं. आपल्याला काही संघर्ष नको आहे, काही त्याग नको आहे, काही वैराग्य नको आहे, आचार शुद्ध नको आहे. आम्हाला हवं तसं तुम्ही नांदवा, आम्ही हवं तसं तुम्हाला नांदवू. हे व्यवहार ह्या कलियुगामध्ये चालतो आणि सत्ययुगामध्ये चालणार नाहीये. आणि सत्ययुगाला आता आरंभ झालेला आहे. बाबांनो लक्षात ठेवा, सत्ययुगाला आरंभ झालेला आहे. गुण रूप रंग याच्यावर काय नसतं. खूप लोकांना वाटतं की 4 ठिकाणी बुक्का लावले, कपाळाला भस्म लावला, 4 माळा घातल्या तर आमच्यात प्रगती झाली. अजिबात होणार नाही. चंद्रगुप्त मौर्य माहीत असेल तुम्हाला. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये महामंत्री चाणक्य होते. आपल्याला जुना इतिहास जर माहीत असेल तर त्याचं थोडंसं त्या इतिहासामध्ये जा तुम्ही. चाणक्य हा ईश्वरापेक्षा सुंदर होता, खूप सुंदर, अति अप्रतिम सुंदर होता आणि तसे गुणवान पण होता. आणि चंद्रगुप्त मौर्य त्याला आवडणारा सगळ्यात मोठा प्रिय असा पत्नीच्या महाराणीनंतर कोण असेल तर तो चाणक्य होता. चाणक्य नीती
चाणक्य नीतीचे अनेक लिखाण झालेले आहेत, अनेक पुस्तकं आहेत. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी खूप काही सांगितलेलं आहे. एकदा चाणक्य नीती वाचलात तर तुमची प्रगतीच होणार, तुम्हाला कशाची वाचनाची गरजच नाही. इतकं सुंदरसं त्याचं लिखाण आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, एक प्रसंग दिलेला आहे त्यांनी. किंवा महाराजे सिंहासनावर बसले होते. महाराजे सिंहासनावर बसल्यानंतर महादरबारामध्ये चाणक्य बसलेले होते, महामंत्री एकीकडे, महाराणी साहेब बसलेल्या होत्या, अष्टप्रधान बसलेले होते. सगळे बसल्यानंतर सगळं गांभीर्य धीर गंभीर असा हा माहोल होता महलामध्ये. आता चंद्रगुप्त मौर्यांना वाटलं की थोडंसं आपण हसवावं, थोडंसं विनोद करावा, म्हणून त्याने त्या चाणक्याला त्यांनी सांगितलं, आपण किती सुंदर आहात, आपण किती सुंदर आहात, आणि त्या सुंदरतेबरोबर तुमचे गुण किती चांगले आहेत. ती स्तुती केल्यानंतर सगळं हास्य पिकला आणि महाराणी साहेबांना थोडासा खजीलपणा वाटला. महाराणी साहेब म्हणाल्या की मी जवळ बसला असताना सुद्धा माझी स्तुती राजांनी नाही केली, तर याची स्तुती केली. तर त्यांना महाराणी साहेबांना वाटलं की हे व्यंग आहे आणि तुम्ही त्यांची स्तुती करता करता त्यांच्या गुणावर कशाला जाताय, असं त्यांनी थोडंसं बोलण्याचा ओघ होता. आणि म्हणायचा एवढाच होता ओघ की मी किती सुंदर आहे, माझ्याकडे भरपूर गुण आहे, महाराणी आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे. एवढं असताना सुद्धा माझी स्तुती सोडून तुम्ही एका प्रधानाची स्तुती करताय, असं त्यांना म्हणायचा उद्देश होता. बोलता बोलता महाराणी साहेब मधीच बोलल्या आणि बोलल्यानंतर आता चाणक्य कृतीमध्ये आणणारे सुद्धा होते. ते कसे गुणवान आहेत, कसे सुंदर आहेत, कसे रूपवान आहेत, कसे चारित्र्य शुद्ध आहे आणि सर्व गोष्टींनी सर्व गुण संपन्न कसे आहेत. त्यांनी राजांना तहान लागली. तहान लागल्यानंतर त्याने आदेश दिला की मला पाण्याची व्यवस्था करा. तेव्हा चाणक्यांनी स्वतः, महामंत्री चाणक्य स्वतः उठले आणि ते म्हणाले कुणीही पाणी आणू नका, मी पाणी आणतो. उन्हाळ्याचे दिवस होते, थोडंसं खूप ऊन होता आणि दाशी सगळ्या त्या चामराने हवा घालत होते. तहान लागल्यामुळं चाणक्य गेले आणि 2 भांडे घेऊन आले. 2 भांडे आणि दोन्ही भांडेमध्ये भरून पाणी होतं. आणि पहिला भांडा पेला दिला आणि पेल्यातलं पाणी पेल्यानंतर त्यांचं मन तृप्त झाला नाही. मन तृप्त न झाल्यामुळं दुसऱ्या भांड्यातलं पाणी दिलं आणि दुसऱ्या भांड्यातलं पाणी दिल्यानंतर त्यांचं मन तृप्त झाला. तृप्त झाल्यानंतर राजांना चाणक्यांनी विचारलं की पहिल्या भांड्यातल्या पाण्याने तुम्हाला कसं वाटलं. ते म्हणाले की माझं मन तृप्त झाला नाही, माझी ताण भागलेली नाही आहे, म्हणजे मी समाधानी नाही आहे. खूप घन आहे हा विषय, खूप घन आहे. तुमच्या जीवनामध्ये दैनंदिन घडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या, तर ताण भागली नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं पहिलं भांडं हे सोन्याचं होतं, पहिला प्याला हे सोन्याचं आहे, त्याला मस्तपैकी डिझाईन आहे, नक्षी काम केलेलं आहे, सुंदरसं भांडं आहे, अति अप्रतिम आहे. यापेक्षा मोठं विश्वामध्ये कुठल्याही वस्तूची भांड्या नाही आहे. एवढं मोठं पवित्र असताना आपलं मन तृप्त झाला नाही. आणि दुसरं भांडं हे मातीचं आहे, मटकं आहे, गाडगा आहे, आणि गाडग्यातलं पाणी दिल्यानंतर तुमचं मन तृप्त झालं. तसं मी गाडगा आहे, सोन्याचं भांडं म्हणजे महाराणी साहेब आहेत. कधीही तुम्ही तिथं तृप्त होणार नाही, पण माझ्याकडनं तुम्ही तृप्त होता. हे बोलण्याचा उद्देश एवढा आहे की रूप जसं आहे तसं रंग पण पाहिजे, रंगाबरोबर तुमचं चारित्र्य पण स्वच्छ पाहिजे, चारित्र्याबरोबर तुमचं कर्तृत्व पण स्वच्छ पाहिजे, कर्तृत्वाबरोबर तुमचे गुण सुद्धा तेवढे पवित्र पाहिजे. हे करायचं असेल तर अंतर्मनामध्ये झोकून पहा, अंतर्मनामध्ये दडलेल्या ईश्वराकडे पहा, तोच तुम्हाला सर्व काही देऊ शकतो. त्याच्या विना कोणी विश्वामध्ये तुम्हाला देऊ शकणार नाही. समाधान तेव्हा व्हाल जेव्हा अंतर्मनाने आतमध्ये डोकावून पाहाल, तेव्हा समाधान व्हाल. तोपर्यंत समाधान होणार नाही, समाधान होणार नाही.
समाधान इथंच आहे. आज संसार करतो, प्रपंच करून परमार्थ करतो. ज्या क्षणी आपण प्रपंचाला सुरुवात केली त्या क्षणी परमार्थ मिळायला सुरुवात केली. आणि ज्या प्रपंचामध्ये जो परमार्थ शोधतो त्यात आनंद रमून जातो. रोज झालेल्या प्रपंचामध्ये पतीची सेवा, मुलांची सेवा, सासऱ्यांची सेवा, सासूंची सेवा, पाहुण्यांची सेवा, नंदाची सेवा, मेवण्याची सेवा, मेवणीची सेवा, सगळ्यांच्या सेवेमध्ये जो आनंद आहे, समाज सेवा, धर्माची सेवा, ईश्वराची सेवा, पशुपक्ष्यांची सेवा, प्राण्यांची सेवा, सगळ्यांच्या सेवेमध्ये जे आनंद आहे ते सोन्याच्या भांड्यामध्ये, जेवणामध्ये आनंद नाही आहे. लक्षात ठेवा, भांड्यामध्ये आनंद नाही आहे. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही पैसेवान राहा, कितीही प्रॉपर्टीवाले व्हा, त्यात कधीही आनंद मिळणार नाही. मी प्रत्येक क्षणाला आनंद घेत असतो. या क्षणाला सुद्धा मी माझ्या प्रवचनातला मर्म जे आहे तो मर्म ओळखलाय आणि त्या मर्मातनं आनंदातला मी आनंद शोधत आहे आणि तो मी ग्रहण करत आहे आणि मी त्या आनंदामध्ये रमून गेलेला आहे. त्या आनंदामध्ये मी तल्लीन आहे. तुम्हाला पैशाच्या अगदी गादीवर जरी झोपवलं तरी तुम्हाला आनंद मिळणार नाही. ईश्वर जरी येऊन साक्षात उभं राहिलं तरी तुम्हाला म्हणाला अरे मी ईश्वर आहे आलो, तरी तुम्हाला आनंद मिळणार नाही. का मिळणार नाही याचा शोध आपणच शोधलं पाहिजे. इतरांकडे शोधून काही मिळणार नाही. कधीही जगामध्ये, विश्वामध्ये मला त्रास देणारा कोणी नाही. मला त्रास देणारा कोणी नाही. माझे विकारच मला त्रास देतात. माझी नजरच मला त्रास देते, माझी वाणीच मला त्रास देते, माझे कानच मला त्रास देतात, माझे हालचालच मला त्रास देते, माझे हातच त्रास देतात, माझे चरणच मला त्रास देतात, माझी वासनाच मला त्रास देते. जगात कोणीही कुणाला त्रास देत नाही. याला जर चिप करायचा असेल तर प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही लुटा आणि तो आनंद फक्त माझ्या अध्यात्मामध्ये, माझ्या धर्मामध्ये आहे. लक्षात ठेवा, माझ्या साधनेमध्ये आहे. दुसरीकडे आनंद नाहीये. पैसे देऊन आनंद मिळत नाही, प्रॉपर्टी देऊन आनंद मिळत नाही. आनंद मिळतो त्याच्यासाठी सुद्धा विक्री आहे. आनंद सुद्धा विकत घ्यायला पाहिजे. त्याच्या बदल्यात काय द्यायला पाहिजे? त्याच्या बदल्यात तुमच्यात दडलेले छुपे रुस्तुम असलेले विकार, हे विकार दिला पाहिजे त्याला. त्याच्या बदल्यात तुम्हाला आनंद मिळेल. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ करा. असा परमार्थ करा की प्रत्येक क्षणाचा आपल्याला आनंद घेता येईल.